इथं कोणाला नेता नाही व्हायचं, मला सुद्धा नाही व्हायचं. हे मराठ्यांचं आरक्षण मिळालं ना, मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना प्रामाणिकपणे सांगतो, आरक्षण मिळालं एखाद्या डोंगरात जातो. मला काय काम करायचं नाही दुसरं. मला नेता बनायचं नाही, मला नेतृत्व करायचं नाही, मला काय नाही करायचं. फक्त या गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आरक्षणामुळे अश्रू यायला लागले, ते पुसायचे. म्हणून मी काम करतो. माझं सरकार माझा समाज आहे. मला समाजाला सांगणं गरजेचं आहे. फक्त सावध राहायची, भ्यायची गरज नाही कोणाला. मराठी भेट नसतात कोणाला. की मला रात्री 4 वाजेपर्यंत सारखे संदेश होते. राज्यात 15 दिवसापासून काय काय घडतंय आणि काल दिवसभरात रात्रीत काय काय घडले, हे सरकारमध्ये पण आणि विरोधी पक्षामध्ये पण दोघातही काय काय घडले. आणि समाजात असंतुष्ट असणारे आत्मे जे मराठ्यांच्या जीवावरती मोठे झाले, मराठ्यांच्या जीवावरती त्यांचं आत्तापर्यंत दुकानं चालत होती. मी गोरगरीब समाजाचं काम करायला लागलो, त्यांना मी आता खपायला लागलो नाही. मी खपत नाही त्यांना. आता सरकारही मला शत्रू मानणार आणि हे 5-50 जण आहेत ते पण. अरे इतकं वाईट विचाराचं वागू नका. तुमचं एकाचं कल्याण होईल, तुमच्या पोराचं कल्याण होईल, 1-2 पोरांचं, तुमच्या घरातल्या कुटुंबाच्या, तुमच्या बायकोचं चांगलं होईल, तुमच्या बापाचं होईल. पण माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांचं वाटलं होईल, याची भान ठेवा. आणि अकली धरा जरा. ह्या सरकारच्या एखाद्या मंत्र्यांचं ऐकून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतः नेता बनण्यासाठी समाजाचं वाटोळं करू नका. इथं आया बहिणीचे डोके फुटलेले ते अंतरवालीत, तरी कोणाला हाव नव्हती नेता बनायची आणि पुढे होऊन काम करायची. त्यांचे डोके यासाठी फुटले, फुटू द्या, पण माझ्या जातीला नाही मिळू द्या. 250 पेक्षा जास्त आपल्या भावांचे बलिदान गेले आणि विरोधी पक्षातले सुद्धा काही करायला लागले. त्यामुळे माझी त्यांना सुद्धा त्या 50-100 जणांना विनंती, मराठ्यांच्या पोरांचं चांगलं व्हायला लागले. तुमच्यामुळं जर समाजाचं वाटोळं होत असलं, तुम्ही बाजूला राहा. तो विषय वेगळा आहे. मी समजूत मी मोजीत नाही कोणची समजूत आणि फिमजूत. मला तर कोणाच्या समजुतीचं देणं घेणं नाही, मला माझ्या समाजाचं देणं घेणं. मी उभं आयुष्य या समाजासाठी दिलेलं. मी आजही मरायला येत नाही. आणि मी समाजाला सांगतो, तिथं गेल्यावर छातीवर गोळ्या घ्यायची वेळ आली तर मी गेलं. मी मग हटत, मी खेटायला त्यांना तयार आहे. कोणी येऊ द्या, सरकार येऊ द्या, विरोधी पक्ष सुद्धा येऊ द्या, सगळ्याशी खेटायला माझी तयारी आहे. आणि कोण सरकारनं निवेदन पद्धतीच्या टीमा केल्यात त्यांचे सुद्धा मी खेटायला तयार आहे. या घडीची एक मोठी बातमी समोर येते. सरकार माझ्या विरोधात डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारवरच आरोप केलेत. मला ट्रॅकमध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. काही मंत्र्यांनी यासाठी फूस लावली. काही मराठा नेत्यांनाही बळ दिलं जात आहे. मध्यरात्रीच्या बैठका घेतल्या गेल्या. माझ्या विरोधात मोठा डाव सुरू आहे असा गंभीर आणि सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला. रॅलीमध्ये लोकांना घुसवण्याचा सुद्धा प्लॅन आहे. चर्चा सर्वच केली आहे. ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या घरातील किती लोकांना प्रमाणपत्र दिलंय हे विचारलंय. केवळ 54 लाख नोंदी सापडल्यात, एवढं नको प्रमाणपत्र दिलं का ते सांगितलं पाहिजे. सोयरे या शब्द जो आहे तो त्यामध्ये घेतला असता तर ही वेळच आली नसती. आम्हा सर्वांना आरक्षण हवं आहे. सरकार सर्व डाव टाकण्याच्या तयारीत आहे. माझ्यावर डाव टाकला जाणार आहे. माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे आणि त्यानुसार सरकार आमच्या रॅलीत कुणाला तरी घुसवण्याचा प्रयत्न करत आहे असा गौप्यस्फोट जरांगे यांनी केला.